संत गाडगेबाबांचा विचार आणि सेवा कार्य तळागाळापर्यंत पोहोचविणारे उत्तमराव उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी वडील स्वर्गीय अच्युतदादा देशमुख यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्यभर समाजसेवेचे कार्य केले। नागरवाडी येथे इंद्रभुवनाची निर्मिती करून त्यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याला नवी दिशा दिली। त्यांच्या कार्याला पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले। बापूसाहेब देशमुख यांचे 9 ऑगस्ट रोजी नागरवाडी येथे निधन झाले। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमरावती येथील संत गाडगेबाबा स्मृती भवनात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षस्थानी सत्यपाल महाराज होते। यावेळी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार रवी राणा, प्राचार्य अरविंद देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक सतीश तराड, संदीपपाल महाराज गीते, मंगेश वानखडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बापूसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत शोक संवेदना व्यक्त केल्या। श्री संत गाडगेबाबा संस्थानचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारीही उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता संत गाडगेबाबांच्या पसायदानाने झाली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।